Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2 and this is a lecture number 15. ठीक आहे, तर आपण आपला जो काही सेकंड युनिट आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण डिफरन्शियलच्या बाबतीत पूर्णपणे डिस्कशन केलं होतं की ज्याच्यामध्ये डिफरन्शियलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स कोणकोणत्या होत्या की ज्याप्रमाणे डिफरन्शियल त्याची जी काही पॉवर डिस्ट्रीब्यूटची अरेंजमेंट आहे तो ऍडजस्ट करत असतो. तर हे सर्व आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. यानंतर बघा आजच्या लेक्चरला आपण त्याचा जो काही पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत आणि आजच्या लेक्चरला आपण हा पूर्ण टॉपिक तुमचा कव्हर करणार आहोत. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सेल बद्दल डिस्कशन करणार आहोत. तर बघा आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण एक्सेल म्हणजे काय ते डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर कोणकोणत्या टाईपचे एक्सेल्स आहेत ते आपण डिस्कशन करणार आहोत. मग त्याच्यामध्ये बेसिकली फ्रंट एक्सेल असेल, रिअर एक्सेल असेल आणि स्टब एक्सेल असेल. तर हे तीन तुमचे एक्सेलचे टाइप्स असणार आहेत. ते आता आपण या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर बघा हे सगळे पॉइंट जे आहेत ते वन बाय वन आपण आता डिस्कस करत जाऊया. तर बघा ज्यावेळी आपण एक्सेल असं म्हणत असतो, ठीक आहे, तर एखाद्या आपण व्हेकलच्या लेआउट मध्ये बघितलं आणि जनरल जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर तुम्हाला व्हेकल ही अशा पद्धतीनं दिसणार आहे. तर बघा एक्सेल काय करत असतात, तुमचे जे काही हे व्हील्स आहेत त्या व्हील्सला कनेक्ट करायचं काम तुमचे एक्सेल करत असतात. मग आपण एक्सेलला बघा कशा पद्धतीनं तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत आहे की तुमच्या इथं व्हील्स दिसत आहेत आणि व्हील्सला आपण अशा पद्धतीच्या एक्सेलने त्याला कनेक्ट करत असतो. तर मग आपण कशा पद्धतीने एक्सेलला डिफाईन करू शकतो. बघा एक्सेल्स काय आहे, एक्सेल्स आर द सेंट्रल शाफ्ट. ते काय आहेत, एक सेंट्रल शाफ्ट आहेत जे काय करतात तुमच्या व्हीलला कनेक्ट करायचं काम करणार आहे आणि त्याचबरोबर व्हेकलचं जे काही वेट आहे त्याला सपोर्ट करायचं काम देखील तुमचे हे एक्सेल्स करणार आहे. तर बघा या सगळ्या डिस्कशन वरून आपण एक्सेलला कसं डिफाईन करू शकतो. एक्सेल्स आर द सेंट्रल शाफ्ट विच कनेक्ट्स द व्हील्स अँड सपोर्ट द वेट ऑफ द व्हेकल. एक्सेल्स काय आहेत, हे सेंट्रल शाफ्ट आहेत जे तुमच्या व्हेकलच्या व्हीलला कनेक्ट करणार आहेत आणि त्याचबरोबर त्या व्हेकलच्या वेटला सपोर्ट करायचं काम देखील तुमचे हे एक्सेल करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याच्या जनरल इंट्रोडक्शन बाबत. त्यानंतर बघा ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं तर हा जो काय एक्सेल तुम्हाला दिसतोय हा तुमच्या व्हेकलच्या फ्रंट साइडला आहे. त्यामुळे आपण ह्या एक्सेलला म्हणणार इट इज कॉल्ड एज अ फ्रंट एक्सेल. आणि हा जो एक्सेल आहे तुमच्या व्हेकलच्या रिअर साइडला दिसतोय त्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहोत इट इज नोन एज अ रिअर एक्सेल. ठीक आहे, तर बघा इन जनरल मध्ये जर आपण बघायला गेलं, जर आपली व्हेकल फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर आपला जो काही हा फ्रंट एक्सेल आहे तो काय असणार आहे, तो लाईव्ह एक्सेल असणार आहे. कारण आपण आपल्या इंजिनची जी काय पॉवर आहे ते आपण फ्रंट एक्सेलला देणार आहोत. आणि जर आपली व्हेकल रिअर व्हील ड्राईव्ह असेल तर त्यावेळी आपण काय करत असतो, तुमची जी काही पॉवर आहे ती आपण रिअर एक्सेलला देत असतो आणि तिथून ती पॉवर तुमच्या व्हीलला डिस्ट्रीब्युट होत असणार आहे. तर बघा याप्रमाणे लाईव्ह एक्सेल आणि डेड एक्सेल असणार आहेत. जर तुमची व्हेकलला आपण फ्रंट साइडला पॉवर दिली तर तुमचा तो काय होईल, फ्रंट एक्सेल लाईव्ह होईल आणि व्हेकल मध्ये आपण जर रिअर एक्सेलला पॉवर दिली तर तुमचा रिअर एक्सेल त्यावेळी लाईव्ह होणार आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे जनरल डिस्कशन झालं तुमच्या एक्सेल बद्दल. तर आता आपण बघूया नेक्स्ट टाइप्स ऑफ एक्सेल. तर एक्सेलचे कोणकोणते टाइप्स असणार आहेत ते आता आपण डिस्कस करूया. तर बघा इन जनरल त्याचे तीन टाइप्स असणार आहेत. फॉलोइंग आर द थ्री टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एक्सेल्स. तर बघा त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पहिला येईल मग फ्रंट एक्सेल, दुसरा आहे रिअर एक्सेल आणि तिसरा आहे स्टब एक्सेल. तर ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं, फ्रंट एक्सेल हा फ्रंट साइडला असणार आहे, रिअर एक्सेल हा रिअर साइडला असणार आहे. आणि जर आपण स्टब एक्सेलच्या बाबतीत बघायला गेलं, स्टब एक्सेल इज अ पार्ट ऑफ युअर फ्रंट एक्सेल. तर तो काय असणार आहे, तुमच्या फ्रंट एक्सेलचा एक पार्ट असणार आहे. तर आता आपण हे जे काही तीन एक्सेल्स आहेत तर असे तीन एक्सेलचे डिटेल्स आता आपण बघूया. तर बघा जर आपण फ्रंट एक्सेल म्हणणार आहोत तर हा एक्सेल काय असणार आहे, फ्रंट साइडला असणार आहे. तर आपण एका इमेजच्या बाबतीत बघितलं तर कशा पद्धतीने तुमचा हा फ्रंट एक्सेल दिसत आहे. तर फ्रंट एक्सेलचं जर आपण फंक्शन बघायला गेलं तर त्याचं फंक्शन असणार आहे की जर तुमचं जे काही व्हेकलचं फ्रंट साइडचं वेट आहे ते वेट कॅरी करायचं काम तुमचं फ्रंट एक्सेल करणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचं फंक्शन तुमचा फ्रंट एक्सेल कॅरी करत असतो, तर इट विल प्रोव्हाइड द स्टेरिंग
स्पेस फॉर द स्टेरिंग मेकॅनिझम. तर स्टेरिंग मेकॅनिझम साठी स्पेस प्रोव्हाइड करायचं काम देखील तुमचा हा फ्रंट ऍक्सेल करणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग, फ्रंट ऍक्सेल्स इज यूज टू कॅरी द वेट ऑफ द फ्रंट पार्ट ऑफ द व्हेकल. फ्रंट पार्टला जे काय व्हेकलचं वेट असणार आहे ते कॅरी करायचं काम तुमचं फ्रंट ऍक्सेल करणार आहे. त्याचबरोबर इट as well as it facilitate the steering mechanism. तो काय करणार आहे, स्टेरिंग मेकॅनिझम साठी जे काही लागणारी स्पेस आहे किंवा त्या स्टेरिंग मेकॅनिझमला लागणारं जे काही प्रोव्हिजन आहे आपण ही फ्रंट ऍक्सेलला करत असतो. तर बघा मग या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू न जर आपल्याला फ्रंट ऍक्सेल बघायला गेला तर तुमचं फ्रंट ऍक्सेल काय पाहिजे, इट मस्ट बी रोबस्ट इन कन्स्ट्रक्शन पाहिजे. तर आपण म्हणू शकतो बघा, इट मस्ट बी रोबस्ट इन कन्स्ट्रक्शन सो दॅट इट कॅन फुलफिल दिस टू रिक्वायरमेंट. त्यानंतर जर आपण ह्या फ्रंट ऍक्सेलचा जर क्रॉस सेक्शन जर बघितला तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा क्रॉस सेक्शन दिसणार आहे. जनरली आपण हा जो काही फ्रंट ऍक्सेल आहे तो आपण स्टील ड्रॉप फोर्जिंग या मॅन्युफॅक्चरिंग मेथडनं बनवत असतो, की ज्याच्यामध्ये मटेरियलचा जर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये 0.4% ऑफ कार्बन स्टील किंवा 1 to 3% ऑफ निकेल स्टील आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, front axles are usually a steel drop forging having 0.4 carbon steel or 1 to 3% of nickel steel त्याच्यामध्ये असणार आहे. आता जर क्रॉस सेक्शन जर बघितले तर तुम्ही तो ऑब्झर्व करू शकता की प्रत्येक सेक्शनला कशा पद्धतीचा क्रॉस सेक्शन असणार आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्व केल्यानंतर हा जो काही सेंट्रल पार्ट आहे तुमच्या फ्रंट ऍक्सेलचा जो काही सेंट्रल पार्ट आहे तो आपण जनरली आय सेक्शनचा बनवत असतो. त्यानंतर हे जे काही एंड पोर्शन्स आहेत तर ते आपण काय करत असतो, जनरली तुमच्या इलेक्ट्रिकल किंवा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचे आपण ते बनवत असणार आहोत. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, इट इज मेड अप ऑफ आय सेक्शन इन द सेंटर पोर्शन while the ends are made with the circular or elliptical cross section. तर अशा पद्धतीने तुमचा हा फ्रंट ऍक्सेल आणि त्याचं क्रॉस सेक्शन असणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया टाइप्स ऑफ फ्रंट ऍक्सेल. ठीक आहे, जेव्हा आपण टाइप्स ऑफ फ्रंट ऍक्सेल बघणार आहे तर बेसिकली त्याचे दोन टाइप्स असणार आहेत. बघा युजली देर आर टू मेन टाइप्स ऑफ फ्रंट ऍक्सेल. त्यामध्ये पहिला येईल तुमचा लाईव्ह फ्रंट ऍक्सेल आणि दुसरा येणार आहे डेड फ्रंट ऍक्सेल. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला डिस्कशन केलं, लाईव्ह फ्रंट ऍक्सेल आपण कुणाला म्हणणार आहोत, जर आपण आपल्या इंजिनची येणारी पॉवर जर आपण फ्रंट ऍक्सेलला दिली असेल तर त्यावेळी तुमचा जो फ्रंट ऍक्सेल असणार आहे तो काय होईल, लाईव्ह फ्रंट ऍक्सेल असं होणार आहे. मग त्यावेळी त्याचं काय फंक्शन असणार आहे की जो काय येणारा टॉर्क आहे तो तुमच्या व्हीलला डिस्ट्रीब्युट करायचं काम कोण करणार आहे, तुमचा लाईव्ह फ्रंट ऍक्सेल करणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग लाईव्ह फ्रंट ऍक्सेलच्या बाबतीत, इट इज युज्ड फॉर फ्रंट व्हील ड्राईव्ह. आपण फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर हा वापरणार आहोत. इट ट्रान्समिट द ड्रायव्हिंग टॉर्क फ्रॉम द ट्रान्सफर बॉक्स टू द फ्रंट ऍक्सेल विथ डिफरंट स्वेलिंग मेकॅनिझम. तर वेगवेगळ्या मेकॅनिझमचा वापर करून तो काय करणार आहे, तुमचं जे काही इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे ती फ्रंट व्हीलला डिस्ट्रीब्युट करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या फ्रंट ऍक्सेलच्या बाबतीत. आता बघा दुसरा पार्ट आहे तुमचा डेड फ्रंट ऍक्सेल. तर बघा ज्यावेळी आपण डेड फ्रंट ऍक्सेल असं म्हणत असणार आहोत तर त्यावेळी काय असणार आहे, त्यावेळी त्या ऍक्सेलला कोणत्याही प्रकारची पॉवर येणार नाही. जनरली आपण ज्यावेळी रिअर व्हील ड्राईव्ह असती त्यावेळी आपण इंजिनची पॉवर आपण रिअर ऍक्सेलला देत असतो, त्यावेळी तुमचा फ्रंट ऍक्सेल जो काय असतो तो डेड असतो. तर त्यामध्ये त्याचं जे काय फंक्शन असणार आहे तो रोटेट होणार नाहीये, पण व्हील्सला फक्त तो रोटेट करणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, इट डज नॉट रोटेट. जर सेकंड आपण बघितलं डेड फ्रंट ऍक्सेल तर आपण म्हणणार इट डज नॉट रोटेट अँड युज्ड विथ रिअर व्हील ड्राईव्ह ऍज पॉवर इज ट्रान्समिटेड टू द रिअर व्हील. रिअर व्हील ड्राईव्हच्या वेळी आपला फ्रंट ऍक्सेल डेड होणार आहे आणि आपण आपली जी काय पॉवर आहे ते आपण रिअर व्हीलला देत असतो. ठीक आहे, तर हे झाले त्याच्या टाइप्स ऑफ द फ्रंट ऍक्सेल. आता आपण येऊया आपल्या रिअर ऍक्सेल कडे. तर बघा ज्याप्रमाणे नावामध्येच आहे तर रिअर ऍक्सेल काय असणार आहे, तुमच्या व्हेकलच्या रिअर साइडला असणार आहे. मग बघा ज्यावेळी आपण याचे जर टाइप्स बघायला गेले तर याचे देखील दोन टाइप्स असणार आहेत. तर आपण म्हणू शकतो बघा रिअर ऍक्सेल आर बेसिकली टू टाइप्स. त्यामध्ये त्याचे दोन टाइप्स असणार आहेत, एक डेड ऍक्सेल असेल आणि दुसरा लाईव्ह ऍक्सेल असणार आहे. तर डेड ऍक्सेल आपण कधी म्हणणार आहोत, तर रिअर ऍक्सेल तुमचा डेड कधी होईल, ज्यावेळी आपली पॉवर आपण फ्रंट ऍक्सेलला देणार आहोत त्यावेळी तुमचा रिअर ऍक्सेल काय होईल, डेड ऍक्सेल होईल. मग त्यावेळी त्याचं फंक्शन काय असणार आहे, तो ऍक्सेल स्वतः रोटेट होणार नाही, फक्त व्हील्सला रोटेट करायचं काम तो करणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग, रिअर ऍक्सेल मध्ये रिअर डेड ऍक्सेल असेल तर आपण काय म्हणणार, डेड ऍक्सेल डज नॉट रोटेट
विथ व्हील्स बट व्हील्स आर रोटेट ऑन इट. तर त्याच्याभोवती काय होणार आहे, व्हील्सला रोटेट करायचं काम तो फक्त करणार आहे. त्यानंतर बघा रिअर ऍक्सेल आपण लाईव्ह कधी म्हणणार आहोत, की ज्यावेळी आपण इंजिनची पॉवर जर आपण रिअर ऍक्सेलला दिली त्यावेळी तुमचा रिअर ऍक्सेल काय होणार आहे, लाईव्ह होणार आहे. मग यावेळी तो काय करेल, त्याची जी काय पॉवर आहे तो स्वतः रोटेट होऊन दोन्ही व्हील्सला डिस्ट्रीब्युट करणार आहे. तर बघा आपण म्हणू शकतो मग लाईव्ह रिअर ऍक्सेल कधी म्हणणार आहे, लाईव्ह ऍक्सेल्स आर दोज ऍक्सेल विच आर अटॅच टू द व्हील सो दॅट बोथ ऑफ देम आर रोटेट टुगेदर. दोन्हीही रोटेट होणार आहेत, व्हील्स पण आणि ऍक्सेल देखील. तर एक्झाम्पल म्हणून आपण एक्सेल्स ऑफ मॉडर्न व्हेकल आपण म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द मॉडर्न व्हेकल मध्ये आपण काय करतोय, आपली रिअर व्हील ड्राईव्ह इन्स्टॉल करतोय, की ज्याच्यामध्ये फक्त तुमची पॉवर आहे ती रिअर साईडला आपण देत असतो आणि स्टेअरिंगचं मेकॅनिझम जे आहे ते आपण फ्रंट ऍक्सेल वरती इन्स्टॉल करत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या रिअर ऍक्सेलच्या बद्दल. आता बघा जर आपण टाइप्स ऑफ रिअर ऍक्सेल बघितले तर त्याच्यात बेसिकली 3 टाइप्स असणार आहे. तर डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ सपोर्टिंग रिअर ऍक्सेल अँड माउंटिंग द रिअर व्हील. तर कशा पद्धतीने आपण रिअर ऍक्सेलला सपोर्ट करतोय आणि त्याच्यावरती आपण व्हील्स कशा पद्धतीने माउंट करतोय यानुसार त्याचे 3 पार्ट होणार आहेत. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग, डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ सपोर्टिंग रिअर ऍक्सेल. रिअर ऍक्सेल आपण कशा पद्धतीने सपोर्ट करतोय अँड माउंटिंग ऑफ द रिअर व्हील्स, आणि त्याच्यावरती रिअर व्हील्स कशा पद्धतीने माउंट करतोय यानुसार आपले त्याचे 3 टाइप्स असणार आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ रिअर ऍक्सेल्स. तर बघा ते 3 टाइप्स कोणकोणते असणार आहेत. तर पहिल्यांदा येईल तुमचा सेमी फ्लोटिंग ऍक्सेल, सेकंड आहे फुल फ्लोटिंग ऍक्सेल आणि तिसरा असणार आहे 3/4 फ्लोटिंग ऍक्सेल. तर हे तुमचे 3 टाइप्स असणार आहेत. तर या 3 टाइप मध्ये आपण काय करूया, वन बाय वन हे टाइप्स आपण काय करूया, डिस्कस करत जाऊया. तर आपण पहिल्यांदा सेमी फ्लोटिंग ऍक्सेल बद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे, तर आता आपण पहिला टाइप डिस्कस करूया, सेमी फ्लोटिंग ऍक्सेल. तर आपण एका डायग्रामच्या मदतीने कन्स्ट्रक्शन बघूया. तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते. तर या डायग्राम सोबतच एक ऍक्च्युअल व्ह्यू पण मी तुम्हाला इथे दाखवतोय जेणेकरून ते समजायला थोडंसं सोपं जाईल. तर बघा जर याच्यामधले जर पार्ट्स बघितले तर कशा पद्धतीने आहेत, हा तुमचा ऍक्सेल शाफ्ट आहे आणि ऍक्सेल शाफ्ट वरती आपण ऍक्सेल केसिंग माउंट केलेलं आहे. त्यानंतर इथं बेरिंग्स बसवलेले आहेत. त्यानंतर इथं व्हील हब आहे आणि इथं आपण एक पेपर की बसवलेली आहे. तर बघा जर कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर तुमचा जो काय हा एक्सेल शाफ्ट असणार आहे, तर जो काय हा एंड आहे तो एंड आपण काय करणार आहोत, त्या एंडला स्प्लाइन करून आपण डिफरन्शियल मध्ये फिट करणार आहोत. तर तुम्हाला या पद्धतीने दिसेल हा तुमचा डिफरन्शियलचा पार्ट झालेला आहे आणि डिफरन्शियलचा हा जो एंड आहे तो आपण काय करतोय, डिफरन्शियलकडे कनेक्ट करत आहोत. त्यानंतर दुसरा जो काय एंड आहे तो काय करतोय, आपण दुसऱ्या एंडला तुमचा व्हील हब बसवतोय आणि त्याला फिक्स करतोय विथ द हेल्प ऑफ टेपर की. तर दुसरा एंड वर आपण व्हील हब फिक्स करतोय विथ द हेल्प ऑफ द टेपर की. तर तुम्हाला इथे दिसेल की कशा पद्धतीने आपण काय केले, हा जो ब्लॅक कलरचा दिसतोय तो तुमचा व्हील हब आहे आणि त्याच्या टेपर कीच्या मदतीने आपण त्याला फिक्स केलेला असणार आहे. तर तुमचं जे काय व्हील बसणार आहे, व्हील इज माउंटेड ऑन द व्हील हब. आपण काय करणार आहोत, तुमच्या ह्या व्हील हब वरती आपण आपलं व्हील माउंट करणार आहोत. तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं आपण इथं व्हील आपलं माउंट केलेलं दिसत आहे. त्यानंतर इथं तुमचा जो काय शाफ्ट आहे आणि एक्सेल केसिंग आहे, ह्या दोघांच्या मध्ये आपण काय केले, एक बेरिंग इथं आपण बसवलेली आहे. तर बघा इथं एकच बेरिंग यूज केल्यामुळं तर त्याचा जो काही सगळा लोड आहे तर तो काय येणार आहे, पूर्णपणे सगळा लोड ह्या तुमच्या एक्सेल शाफ्ट वरती येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या टोटल वेट ऑफ द व्हेकल असू दे, त्यानंतर तुमचा साईड थ्रस्ट असू दे किंवा ड्रायव्हिंग टॉर्क असू दे, ह्या ज्या काही तिन्ही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तुमच्या ह्या एक्सेल शाफ्ट वरती येणार आहेत. आणि याच्यामुळेच तुमचा हा जो काही एक्सेल शाफ्ट आहे तो शेअर किंवा बेंड होण्याची शक्यता असते इन बिटवीन दिस टू. ठीक आहे, ह्या दोन्हीच्या मध्ये तो शेअर किंवा बेंड होण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करत असतो, हे जे तिन्ही टाइपचे लोड्स असतील त्याच्यामध्ये व्हेकलचं वेट असेल, ड्रायव्हिंग टॉर्क असेल, साईड थ्रस्ट असेल, तर हे सगळं प्रॉपरली त्यानं सस्टेन करावं म्हणून आपण काय करत असतो, अशा पद्धतीच्या अरेंजमेंट मध्ये हा जो काय एक्सेल शाफ्ट आहे त्याचा जो काय डायमीटर असतो तो आपण मोठा घेत असतो ऍज कम्पेअर टू अदर टू अरेंजमेंट. ठीक आहे, तर या केसमध्ये काय असणार आहे, तर तुमचा एक्सेल शाफ्टचा डायमीटर हा मोठा असणार आहे, आपण लार्जर डायमीटर त्याच्यामध्ये घेत असतो. तर अशा पद्धतीचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे हे खूप सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन आहे आणि वाईडली आपण आपल्या पॅसेंजर कार्स मध्ये त्याला युज करत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या सेमी फ्लोटिंग एक्सेल बद्दल. आता आपण येऊया
त्याचे ऍडव्हान्टेजेस जर आपण बघितले तर बघा, ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं, तर हा काय आहे, एक सिम्पलेस्ट टाइपचा एक्सेल आहे, त्याचबरोबर हा चीप आहे आणि आपण मोस्टली वाईडली याला यूज करत असतो इन केस ऑफ द लाईट व्हेकल्स. त्यानंतर जर डिसएडव्हान्टेज बघितले, जसं आता आपण डिस्कस केलो की सगळा जो काही लोड आहे तो तुमच्या एक्सेल वरती येणार आहे. ऑल टाइप्स ऑफ लोड्स आर कमिंग ऑन द एक्सेल, सो दॅट द डायमीटर ऑफ द एक्सेल मस्ट बी अ लार्जर ॲज कम्पेअर टू द अदर टू अरेंजमेंट. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो लिमिटेशन्स. तर एक्सेल शाफ्ट हॅज टू कॅरी द वेट ऑफ द व्हेकल्स एज वेल एज द साइड थ्रस्ट. देयर इज अ चान्स ऑफ ब्रेकिंग द एक्सेल शाफ्ट बिटवीन बेरिंग्स अँड व्हील हब. तर आपल्याला तिथं ब्रेक होण्याची शक्यता आपल्याला वाटत असते, म्हणून आपण काय करत असतो, एक्सेल शाफ्ट डायमीटर इज अ लार्जर ॲज कम्पेअर टू द अदर सिस्टम. तर आपण त्या एक्सेलचा जो काही डायमीटर असतो तो काय घेत असतो, लार्जर घेत असतो. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या सेमी फ्लोटिंग एक्सेल बद्दल. तर आता आपण येऊया आपल्या नेक्स्ट एक्सेल कडे. त्यानंतर सेकंड टाइप आहे तुमचा फुल फ्लोटिंग एक्सेल. तर बघा अशा पद्धतीची अरेंजमेंट कशा पद्धतीने असणार आहे, तर आपण या स्केच मध्ये बघू शकता. त्याचबरोबर एक ऍक्च्युअल व्ह्यू पण मी घेतोय. तर बघा ह्या केसमध्ये देखील काय काय पार्ट्स असणार आहेत ते आपण बघूया. हा जो दिसतोय तुम्हाला तुमचा एक्सेल शाफ्ट असणार आहे. त्यानंतर हे एक्सेल केसिंग आहे. त्याचबरोबर शाफ्टच्या एंडला आपण एक फ्लॅंज कनेक्ट करत असतो आणि त्याच्यानंतर मग आपण हा तुमचा व्हील आप त्याच्याबरोबर फिक्स करत असतो. नट बोल्टच्या मदतीनं तुमचे जे काही व्हील आहे ते आपण इथं फिक्स करत असणार आहोत. इथं 2 बेरिंग तुम्हाला बसवलेले दिसत आहेत, टेपर रोलिंग आपण इथं बसवलेले आहेत. तर बघा जर कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघायला गेलं तर हा जो काही इनर एंड आहे तो शाफ्टचा आपण स्प्लाइन करून इथं ज्या पद्धतीने डिस्कशन केलं मगाशी त्याप्रमाणे आपण डिफरन्शियलला बसवणार आहोत. त्यानंतर आउटर एंडच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आउटर एंड ऑफ द शाफ्ट इज प्रोव्हाइडेड विथ द फ्लॅंज. ठीक आहे. तर आपण इथं फ्लॅंज प्रोव्हाइड करतोय आणि त्या फ्लॅंजला काय करतोय, विच इज फास्टन टू द व्हील हब बाय मीन्स ऑफ बोल्ट. तर आपण काय करतोय, तर नट बोल्टच्या मदतीनं आपण व्हील हब वरती तुमचं जे काय व्हील आहे ते अटॅच करत असतोय. त्यानंतर एक्सेल केसिंग मध्ये आणि ह्या शाफ्ट मध्ये आपण काय करतोय, 2 अशा पद्धतीच्या बेरिंग्स आपण प्रोव्हाइड करतोय, ज्या काय करणार आहेत तुमचा साइड थ्रस्ट घेणार आहे. त्यानंतर बघा की यामध्ये जसं मागच्या केसमध्ये सगळा जो काही लोड होता तो पूर्णपणे तुमच्या एक्सेल शाफ्ट वरती येत होता, पण या अरेंजमेंट मध्ये काय होणार आहे, तुमचा लोड आपण काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय, की ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या एक्सेलचं काम असणार आहे की ड्रायव्हिंग टॉर्क फक्त ट्रान्सफर करणे. बाकी जे तुमचं वेट ऑफ द व्हेकल असेल, साइड थ्रस्ट असेल, तर पूर्णपणे तुमचा एक्सेल केसिंग वरती ते येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची जी काही अरेंजमेंट असती ती आपण हेवी व्हेकल्स मध्ये वापरत असतो. यानंतर अजून एक ऍडव्हान्टेज आपल्याला मिळत असतं की इन केस ऑफ ऍक्सिडेंटल डॅमेज जर झालं तर आपण काय करू शकतो, आपला जो काही एक्सेल शाफ्ट आहे त्याला इझिली आपण रिप्लेस करू शकतो आणि त्यावेळी तुमच्या जी काही व्हीलची पोझिशन आहे ती कोणत्याही प्रकारची डिस्टर्ब त्याच्यामध्ये होत नाही, सो दॅट वी कॅन इझिली रिप्लेस युअर एक्सेल शाफ्ट. तर अशा पद्धतीची जी काही अरेंजमेंट असती ही थोडी एक्सपेन्सिव्ह असणार आहे, थोडी कॉस्टली असणार आहे आणि मोस्ट ऑफ द हेवी व्हेकल्स मध्ये आपण अशा पद्धतीची अरेंजमेंट वापरत असतो. ठीक आहे. तर बघा यावरून त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो. तर यामध्ये काय आहे बघा, ऍडव्हान्टेज मध्ये इट हॅव्हिंग अ बेटर डिझाईन ऍज एक्सेल शाफ्ट कॅरिंग ओनली ड्रायव्हिंग टॉर्क. तर यामध्ये आपण फक्त शाफ्टला ड्रायव्हिंग टॉर्कचं काम देत असतो आणि बाकी सगळं जे काय आहे ते तुमचा एक्सेल केसिंग घेत असतो. त्यानंतर सेकंड काय बघा, इफ एक्सेल शाफ्ट इज ब्रोकन देन इट इज रिप्लेस्ड इझिली. तर आपण इझिली त्याला काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. त्यानंतर जर त्याचे लिमिटेशन जर आपण बघितले तर बघा, जर आपण कम्पेअर केलं सेमी फ्लोटिंग आणि 3/4 फ्लोटिंग बरोबर, तर हे काय असणार आहे, याचं जे कन्स्ट्रक्शन असणार आहे ते हेवी आणि बल्की असणार आहे. तर ते त्याचा एक डिसएडव्हान्टेज असणार आहे. तर आपण म्हणू शकतो बघा, इट इज अ हेवी अँड बल्की दॅन द सेमी फ्लोटिंग अँड 3/4 फ्लोटिंग एक्सेल. तर हे जे 2 टाइप्स आहेत त्या 2 टाइपच्या कंपॅरिझन मध्ये तुमचा फुल फ्लोटिंग एक्सेल जो असणार आहे तो काय असणार आहे, हेवी आणि बल्की असणार आहे. आणि त्याचबरोबर जर कॉस्टिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर इट इज ऑल्सो एक्सपेन्सिव्ह, तो मोर एक्सपेन्सिव्ह असणार आहे. तर हे झालं तुमच्या फुल फ्लोटिंग एक्सेल बद्दल. ठीक आहे. तर आता आपण तिसरा पार्ट डिस्कस करूया. थर्ड टाइप आहे 3/4 फ्लोटिंग एक्सेल. तर बघा हे आपण कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. इथे तुम्हाला 2 डायग्राम दिसत आहेत. तर बघा याच्यामध्ये हा तुमचा एक्सेल शाफ्ट आहे, एक्सेल केसिंग आहे, त्याचबरोबर इथं बेरिंग्स आहेत, व्हील हब इथं आहे, त्यानंतर व्हील स्टड लोकेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर ही तुमची टेपर की असणार आहे.
तर बघा यामध्ये आपण एक बेसिक असा चेंज करतोय की ज्याप्रमाणे सेमी फ्लोटिंग एक्सेल मध्ये आपण आपली जी काय बेरिंग आहे ती कशी इन्स्टॉल करत होतो इन बिटवीन एक्सेल शाफ्ट अँड एक्सेल केसिंग, या दोघांच्या मध्ये आपण आपली बेरिंग इन्स्टॉल करत होतो. तर यामध्ये आपण काय केले आहे, बेरिंग बघा तुमच्या व्हील हब आणि एक्सेल केसिंग या दोघांच्या मध्ये आपण इथं बेरिंग इन्स्टॉल केलेली आहे. तर जनरली जर बघायला गेलं तर 3/4 फ्लोटिंग एक्सेल काय आहे, एक कॉम्प्रोमाइज आहे इन बिटवीन सेमी फ्लोटिंग अँड फुल फ्लोटिंग. तर ह्या दोघांचा एक मिड पॉइंट आपण म्हणू शकतो की दोघांचेही कन्स्ट्रक्शन फीचर्स आपण एकत्र केलेले आहेत आणि 3/4 फ्लोटिंग एक्सेल आपण इथं युज केलेला आहे. तर हा जो काही एक्सेल शाफ्ट आहे त्याचा जो काही हा एंड असणार आहे तो आपण स्प्लाइन करत असतो आणि तो आपण आपल्या डिफरन्शियलला कनेक्ट करत असतो. तुम्हाला इथे दिसतं ज्याप्रमाणे आपण त्याचा एक एंड इथं स्प्लाइन करून कनेक्ट केलेला आहे. दुसरा एंड मध्ये आपण काय केलं आहे, तुमच्या ह्या कीच्या मदतीनं व्हील हब आपण फिक्स केलेला आहे. त्यानंतर बघा ह्या केसमध्ये जर लोडच्या बाबतीत बघायला गेलं तर तुमचा जो काही शाफ्ट आहे त्या शाफ्ट वरती कोणत्याही प्रकारचं शेअरिंग किंवा बेंडिंग स्ट्रेसेस येणार नाहीत, कारण तुमचं व्हेकलचं जे काही वेट आहे ते पूर्णपणे तुमच्या ह्या व्हील हब आणि एक्सेल केसिंग हे कनेक्ट करणार आहे. तर ह्या एक्सेलचं फक्त काम काय असणार आहे, टू ट्रान्समिट द टॉर्क. तर त्याच्यावरती फक्त तुमचे टॉर्क ट्रान्समिट करायचं काम असणार आहे आणि एंड लोड्स त्याच्यावरती येणार आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीचे जे काही एक्सेल्स होते हे ओल्डन डेज मध्ये पॉप्युलर नव्हते, पण याच्यामध्ये आपण थोडे मॉडिफिकेशन करून चेंज करून आपण आत्ताच्या काळात ते वापरत असणार आहे. तर बेसिकली बघा अशा पद्धतीचे जे काही अरेंजमेंट्स असतात ते आपण आपल्या ट्रक्स मध्ये मोस्ट कॉमनली आपण वापरत असतो. ठीक आहे, तर आता आपण बघूया त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय असणार आहेत. तर ऍडव्हान्टेजेस आपण बघायला गेलं तर हे काय असणार आहे, इट इज मोर रिलायबल दॅन युअर सेमी फ्लोटिंग एक्सेल. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जर शाफ्टचा जर डायमीटर बघितला ऍज कम्पेअर टू द सेमी फ्लोटिंग एक्सेल तर आपण काय करू शकतो, कमी ठेवू शकतो आणि लाईट कमर्शियल व्हेकल्स मध्ये आपण त्याला वापरू शकतो. तर बघा आपण ऍडव्हान्टेज काय काय म्हणू शकतो, इट इज मोर रिलायबल दॅन द सेमी फ्लोटिंग एक्सेल. त्यानंतर सेकंड आहे, इट इज युज्ड फॉर लाईट व्हेकल्स विथ गुड क्वालिटी मटेरियल विथ अ स्मॉलर डायमीटर. त्यानंतर जर आपण डिसएडव्हान्टेज डिस्कस केले तर या केसमध्ये डिसएडव्हान्टेज आपण काय म्हणू शकतो बघा, की यामध्ये जर तुमचा जर शाफ्ट ब्रोकन झाला, शाफ्ट जर तुटला तर त्याला रिप्लेस करणं थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. त्यानंतर शाफ्टला तुमच्या टॉर्क बरोबर साईड थ्रस्ट देखील कॅरी करायला लागणार आहेत आणि बेरिंगची लाईफ काय असणार आहे, कमी असणार आहे. तर बघा हे त्याचे 3 लिमिटेशन्स आहेत. इफ एक्सेल शाफ्ट इज ब्रोकन इट इज डिफिकल्ट टू रिप्लेस. त्यानंतर सेकंड आहे, एक्सेल शाफ्ट हॅज टू कॅरी द साईड थ्रस्ट, ज्याप्रमाणे ड्रायव्हिंग टॉर्क सोबतच त्याला साईड थ्रस्ट देखील त्याला घ्यावा लागणार आहे. आणि ह्या केसमध्ये म्हणजे जे काय बेरिंगची लाईफ असणार आहे ती कमी असणार आहे. ठीक आहे, तर हे 3 टाइप्स आपण आता डिस्कस केले की तिन्ही रिअर एक्सेलचे हे तुमचे टाइप्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिला डिस्कस केला सेमी फ्लोटिंग एक्सेल, दुसरा डिस्कस केला फुल फ्लोटिंग एक्सेल आणि तिसरा डिस्कस केला 3/4 फ्लोटिंग एक्सेल. ठीक आहे, तर आपण आपला जो काही तिसरा एक्सेलचा टाइप आहे तो आता आपण डिस्कस करूया, स्टब एक्सेल. तर बघा स्टब एक्सेल्स जे आहेत त्याच्यावरती आपण काय करत असतो, आपले जे काही फ्रंट व्हील्स आहेत ते आपण आपल्या स्टब एक्सेल वरती माउंट करत असतो आणि नंतर हा स्टब एक्सेल आपण आपल्या फ्रंट एक्सेल बरोबर कनेक्ट करत असतो. तर बघा आपण पहिला पॉईंट कशा पद्धतीने म्हणू शकतो, फ्रंट व्हील्स आर माउंटेड ऑन द स्टब एक्सेल and then this stub axle is connected to the front axle with the help of kingpin. पुन्हा आपण जो काय आपला स्टब एक्सेल कनेक्ट करणार आहोत आपल्या फ्रंट एक्सेल बरोबर विथ द हेल्प ऑफ किंगपिन. तर बघा मग स्टब एक्सेल इज कनेक्टेड टू द फ्रंट एक्सेल बाय मीन्स ऑफ किंगपिन. त्यानंतर ज्याप्रमाणे फ्रंट एक्सेल देखील आपण फोर्जिंग या मेथडनं बनवत होतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अलॉय स्टीलचा आपण वापर करत होतो, तर सेम तुमचा स्टब एक्सेल देखील त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि तसेच मटेरियलचं कॉम्पोजिशन आपण वापरणार आहोत. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, स्टब एक्सेल्स आर ऑल्सो मेड बाय फोर्जिंग ऑफ अलॉय स्टील कंटेनिंग निकेल, क्रोमियम अँड मॉलिब्डेनम. तर अशा पद्धतीच्या कॉम्पोजिशन वापरून आपण आपले फ्रंट एक्सेल काय करत असतो, तयार करत असतो बाय युझिंग फोर्जिंग मेथड. आता जर याचे टाइप्स बघितले तर बघा टाइप्स ऑफ स्टब एक्सेल बघितले तर बेसिकली त्याचे 4 टाइप्स असणार आहेत. तर कोणकोणते 4 टाइप आहेत ते बघूया. फॉलोइंग आर द 4 टाइप्स ऑफ स्टब एक्सेल्स. त्यामध्ये पहिला येईल युलियट स्टब एक्सेल, दुसरा येईल रिव्हर्स इलियट स्टब एक्सेल, तिसरा आहे तुमचा लॅमॉइंट स्टब एक्सेल आणि चौथा आहे रिव्हर्स लॅमॉइंट स्टब एक्सेल. तर हे तुमचे स्टब एक्सेलचे 4 टाइप्स आहेत. तर आता आपण काय करूया, वन बाय वन ह्याच्या कशा पद्धतीने फीचर्स असणार आहेत ते आपण डिस्कस करूया. तर बघा ठीक आहे, तर पहिला आपण बघूया युलाइट स्टब एक्सेल. तर या केसचं जे काही कन्स्ट्रक्शन फीचर आहे ते आपण एका डायग्रामच्या मदतीने बघूया. या म्हणजे तुम्हाला डायग्राम दिसेल युलाइट स्टब एक्सेलची. तर यामध्ये तुमचा हा जो काय तो फ्रंट एक्सेल आहे,
त्यानंतर हा तुमचा स्टब ऍक्सेल आहे. त्यानंतर तुम्ही फ्रंट ऍक्सेलचा जर शेप बघितला तर तो कसा आहे बघा, अशा पद्धतीनं योक शेप मध्ये आहे. म्हणजे बघा कसा असणार आहे, असा वाय शेप मध्ये तुम्हाला तो दिसत आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करत आहोत, स्टब ऍक्सेलला इन्सर्ट करत आहोत. तर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं स्टब ऍक्सेल कनेक्ट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस किंग पिन. आणि याच्यानंतर इथं पुढे तुमचं जे काही व्हील असणार आहे ते अटॅच होणार आहे. तर क्वार्टर पिनच्या मदतीने आपण ही सगळी असेंब्ली काय करत असतो, लॉक करत असतो. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, द एलॉइड स्टब ऍक्सेल इज अटॅच्ड टू द फ्रंट ऍक्सेल बाय प्लेसिंग इन द योक एंड विथ किंग पिन अँड क्वार्टर टू जॉईन टू टुगेदर. ठीक आहे, ह्या दोघांना एकत्र कनेक्ट करण्यासाठी आपण किंग पिन आणि क्वार्टर जॉईंटचा वापर करत असतो. आणि आपला जो काही स्टब ऍक्सेल आहे तो फ्रंट ऍक्सेलच्या योक शेप मध्ये आपण इन्सर्ट करत असतो. ठीक आहे, तर हे तुला तुमचं पहिला एलॉइड स्टब ऍक्सेल. सेकंड आहे रिव्हर्स एलॉइड स्टब ऍक्सेल. तर ज्याप्रमाणे याच्या नावामध्ये लिहिलेलं आहे रिव्हर्स, तर हा काय असणार आहे, जो स्टँडर्ड एलॉइड स्टब ऍक्सेल आहे त्याच्या अरेंजमेंटच्या एक्झॅक्टली तो रिव्हर्स असणार आहे. म्हणजे बघा कसं असेल की आपण जो काही एलॉइड स्टब ऍक्सेल स्टडी केला होता त्यामध्ये फ्रंट ऍक्सेल मध्ये आपला स्टब ऍक्सेल आपण इन्सर्ट करत होतो. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक्झॅक्टली उलट केलेलं आहे. तुमच्या स्टब ऍक्सेल मध्ये तुमचा फ्रंट ऍक्सेल इन्सर्ट केलेला आहे. तर ज्याप्रमाणे फ्रंट ऍक्सेलला मगाशी योक शेप होता त्याप्रमाणे इथं स्टब ऍक्सेलला काय केलेलं आहे, अशा पद्धतीचा हा योक शेप दिलेला आहे. आणि या योक शेप मध्येच आपण आपला फ्रंट ऍक्सेल इन्सर्ट केलेला आहे आणि तो कनेक्ट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ किंग पिन अँड क्वार्टर पिन. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, इन रिव्हर्स इलॉइड टाइप स्टब ऍक्सेल द अरेंजमेंट इज एक्झॅक्टली रिव्हर्स. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या रिव्हर्स इलॉइड स्टब ऍक्सेल बद्दल. आता नेक्स्ट येऊया, थर्ड टाइप आहे तुमचा लेमॉइड स्टब ऍक्सेल. तर बघा यामध्ये आपण तुमच्या फ्रंट ऍक्सेलचा जो काही शेप आहे तो योक शेप मध्ये न करता त्याला एल शेप मध्ये आपण करत असतो. तर बघा याची अरेंजमेंट कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला इथे दिसेल हा फ्रंट ऍक्सेल आहे आणि हा स्टब ऍक्सेल आहे. तर आपण काय केलेलं आहे, तर इन्स्टेड ऑफ युअर योक शेप वी आर युझिंग एल शेप्ड स्पिंडल. तर बघा तर आपण काय करतोय, तर ह्या स्टब ऍक्सेलच्या वरती तुमचा हा काय फ्रंट ऍक्सेल आपण कनेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये किंग पिन आणि क्वार्टर पिनच्या मदतीने आपण काय करत असतो, त्या दोघांना कनेक्ट करत असतो. आणि तुमचं जे काही व्हील येणार आहे ते या साईडला अशा पद्धतीनं येणार आहे. तर आपण कसं म्हणू शकतो बघा, इन लेमॉइड टाइप स्टब ऍक्सेल इन्स्टेड ऑफ योक टाइप हिंज अँड एल शेप्ड स्पिंडल इज युज्ड ऍज शोन इन द फिगर. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या लेमॉइड स्टब ऍक्सेल बद्दल. आता आपण येऊया त्याचा पुढचा पार्ट, इन्व्हर्टेड लेमॉइड. तर ज्याप्रमाणे इथे इन्व्हर्टेड म्हणलेलं आहे तर सेम जी काही स्टँडर्ड लेमॉइड असेंब्ली होती त्याला आपण काय करणार आहोत, इन्व्हर्ट करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट असणार आहे. तर या केसमध्ये काय केलेलं आहे, तुमच्या फ्रंट ऍक्सेल वरती आपण आपला स्टब ऍक्सेल इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे, तर आपण कसं म्हणू शकतो बघा, इट इज अ सेम ऍज अ लेमॉइड बट इन द इन्व्हर्टेड डायरेक्शन. ठीक आहे, तर हे तुमचे 4 स्टब ऍक्सेलचे टाइप झाले. तर आजच्या लेक्चरला आपण टोटल जे काही ऍक्सेलचा पार्ट आहे तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रंट ऍक्सेल बद्दल डिस्कशन केलं, त्यानंतर रिअर ऍक्सेल बद्दल डिस्कशन केलं आणि लास्टला आपण स्टब ऍक्सेल बरोबर पण डिस्कशन केलेलं आहे. तर इथं तुमचा जो काही सेकंड पार्ट आहे, सेकंड युनिटचा, तो पूर्णपणे संपलेला आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.